वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. याच्यामध्ये आपलं 5th चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 5.2 आपण या व्हिडिओपासून स्टार्ट करतो. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण 5.1 हा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे तर तो बघितला होता. तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.1 बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, कुठला प्रॅक्टिस सेट 5.2. आता 5.2 मध्ये जर आपण बघितलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे, in an envelope there are some 5 rupees notes and some 10 rupees notes. Okay, total amount of these notes together total किती आहे 350. Number of 5 rupees notes are less by 10 than number of 10 rupees notes. Then find the number of 5 rupees and 10 rupees notes. तर इथे सॉल्व्ह करताना काय करायचं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं ऍक्च्युली की 5 रुपीजच्या नोट्स किती आहेत, नोट किती आहेत आणि 10 रुपीजच्या नोट्स किती आहेत ते फाइंड आउट करायचं. तर स्टार्टिंगला काय करूया आपण, लेट number of 5 rupees notes is equal to x and number of 10 rupees notes is equal to y. 5 रुपीजच्या नोट किती आहेत कन्सिडर करूया, x आहेत आणि 10 रुपीजच्या नोट्स किती, नोट्स आर y. तर आता इथे जर आपण टोटल अमाऊंट बघितली तर 350 आहे. म्हणजे बाय फर्स्ट कंडिशन आपण काय लिहिणार, बाय फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन का जर आपण कन्सिडर केली याच्यात, तर याच्यात 5 रुपीजच्या नोट्स किती आहेत, एक्स, म्हणजे त्याची अमाऊंट किती होणार, 5 रुपीजच्या नोट किती आहेत, एक्स, तर 5 मल्टिप्लाय एक्स ही त्याची अमाऊंट होणार. कारण समजा 5 रुपीजच्या 10 नोट्स आहेत तर आपण अमाऊंट कशी काढतो त्याची, 5 10 50, म्हणजे 50 रुपीज झाले ते. तसं 5 रुपीजच्या एक्स नोट आहेत म्हणजे त्याची अमाऊंट किती होणार, 5 इंटू एक्स. तसं 10 रुपीजच्या किती नोट्स आहेत, वाय. ओके, तर त्याची अमाऊंट किती होणार, 10 वाय. आणि हे दोन्ही मिळून किती आहे तो नंबर, इज इक्वल टू 350. ओके, सो सिंपल इक्वेशन काय येणार, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. आता हे केल्यानंतर इथे आपण एक सेंटेन्स लिहूया, डिवाइड बोथ साइड बाय 5. तर दोन्ही साइडला काय करायचं, 5 ने डिवाइड करायचं, म्हणजे 5x डिवायडेड बाय 5, 10y डिवायडेड बाय 5 अँड 350 डिवायडेड बाय 5. त्याच्यात जर कॅन्सलेशन केलं आपण, 5 ला 5 कॅन्सल होईल, फक्त x राहील, x प्लस 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे किती येणार 2y. आणि इथे 5 1 जा 5, 5 7 जा 35 आणि नेक्स्ट 0. म्हणजे फर्स्ट कंडिशन नुसार x प्लस y किती येणार, x प्लस 2y इज इक्वल टू 270. ओके, सो याला नंबर 1 द्या. नाव सेकंड कंडिशन. ओके, बाय सेकंड कंडिशन सुद्धा दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. सेकंड कंडिशन काय आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस. 5 रुपीजच्या नोट्स किती आहेत, एक्स आहेत. एक्स इक्वल टू काय इक्वेशन येणार, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 देन नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. तर इथे काय दिलेलं आहे बघा, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस दॅन 10 दॅन द नंबर ऑफ, जस्ट अ मिनिट. नाव सेकंड कंडिशन, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10. इथे जर मागच्या प्रमाणे आपला आन्सर यायलाच असेल तर इथे एक वर्ड ऍड करावा लागेल, ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. नुसतं नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स नाही, तर ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स, तर हे ऍड करावं लागेल. त्यासाठी इथे वर्ड काय ऍड करा, ट्वाइस ऍड करा. मग नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स म्हणजे कुठल्या, आपण काय घेणार, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स म्हणजे एक्स. तर ते कशा असणार आहेत, एक्स लेस बाय 10 देन नंबर ऑफ ट्वाइस द 10 रुपीज नोट्स. 10 रुपीज नोट्स किती आहेत, वाय, त्याचा ट्वाइस म्हणजे 2 मल्टिप्लाय वाय. त्याच्यापेक्षा कितीने लेस आहेत, लेस दॅन 10. ओके, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स म्हणजे एक्स, नंबर ऑफ 10 रुपीज नोट म्हणजे वाय, त्याच्या डबल. त्याच्यापेक्षा ह्या 5 रुपीजच्या नोट्स कितीने लेस असणार आहेत, 10, सो मायनस 10 ही आपली सेकंड कंडिशन. सो याला सिम्प्लिफाय करून काय येणार, एक्स इज इक्वल टू 2y मायनस 10. आता हे आपल्याला ऑलरेडी बाय सबस्टिट्यूशन मेथड मध्ये ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण काय करूया, 1 मध्ये पुट करूया, म्हणजे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करणं आणखी सोपं जाईल. सो युझिंग, इथे काय लिहिणार मी, युझिंग 2 और इक्वेशन 2 इन 1 और पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1.
इक्वेशन 2 मध्ये जी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती आपण 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यासाठी आधी 1 लिहूया. x प्लस 2y इज इक्वल टू 70. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आहे ही पुट करा. x ची व्हॅल्यू 2y मायनस 10. ओके, बाकी पुढचा पार्ट आहे तसं म्हणजे प्लस 2y. ओके, 2y मायनस 10. हा, त्याच्यानंतर प्लस 2y ॲज इट इज इक्वल टू 70. हे लिहून काढलं आहे तसं. प्लस 2y इज इक्वल टू 70. ही व्हॅल्यू फक्त कोणाची पुट केली आपण? x ची पुट केली. आता याच्यात जर आपण ऍडिशन केली 2y प्लस 2y लाईक टर्म्स 2 प्लस 2 किती येणार? 4y मायनस 10 ला पलीकडे नाही तो 70च्या पलीकडे जाऊन काय होईल? 70 मायनस 10 चा प्लस 10 होईल. सो 4y इज इक्वल टू 80 होणार. 4y चं मिनिंग काय? 4 मल्टिप्लाय y. हा मल्टिप्लायचा काय होईल? डिवाइड. सो y इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 4. 80 डिवायडेड बाय 4 y इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि ही नेक्स्ट 0 म्हणजे y किती येणार? y इज इक्वल टू 20. हे आपला आन्सर आहे ना. आता y 20 मिळाल्यानंतर पुट y इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली? ही व्हॅल्यू यूज करूया. x इज इक्वल टू 2y मायनस 10. सो x इज इक्वल टू 2y मायनस 10. आता याच्यात आपण काय करूया? y ची व्हॅल्यू पुट करूया. 2y मीन्स 2 मल्टिप्लाय y. y ची व्हॅल्यू पुट करा. 2 मल्टिप्लाय y म्हणजे 20 मायनस 10. सो x इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय 2 किती येणार? 40 मायनस 10. सो x इज इक्वल टू 30. देअरफॉर फायनल आन्सर नंबर ऑफ दोन्ही फाइंड आउट करायचे होते आपल्याला. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. तर 5 रुपीजचे नोट्स किती आलेत? x ची व्हॅल्यू किती आली आहे? 30. आणि 10 रुपीजच्या नोट्स किती आहेत? y किती मिळाला आपल्याला? 20. सो 10 रुपीजच्या नोट्स असतील 20. हे नंबर आहेत त्यामुळे त्याला आणि रुपीज असं म्हणू नका कारण 5 रुपीजच्या 30 नोट्स आणि 10 रुपीजच्या 20 नोट हे आपला आन्सर आहे. ओके, सो दॅट इज नंबर. हा आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. आता सेकंड बघूया आपण. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन is 1 less than twice the numerator. If 1 is added to the numerator and denominator respectively, the ratio of numerator to denominator is 3:5. Then find that fraction. तर तो फ्रॅक्शन आपल्याला काय करायचा? फाइंड आउट करायचा. तर क्वेश्चन काय ऍक्च्युली आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेला आहे ज्याच्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा म्हणजे डबल पेक्षा 1 ने लेस आहे. ही फर्स्ट कंडिशन आहे. आणि सेकंड कंडिशन काय आहे? इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर आपण का 1 ऍड केला तर त्यांचा रेशो किती होतो? 3:5. मग तो आपल्याला काय करायचा? फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा. ओके, तर हा फ्रॅक्शन फाइंड आउट करत असताना स्टार्टिंगला आपण काय करूया? लेट किंवा कन्सिडर लेट न्यूमरेटर इज इक्वल टू x अँड डिनॉमिनेटर इज इक्वल टू y. आता इथून स्टार्ट करूया. न्यूमरेटरला काय सपोज करूया? x आणि डिनॉमिनेटरला y. सो बाय फर्स्ट कंडिशन नुसार काय येणार? द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटरला काय सपोज केलं आपण? y सपोज केलं. ओके, सो बाय फर्स्ट कंडिशन दॅट डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन 1 ने लेस आहे कशापेक्षा? ट्वाइस द न्यूमरेटर. न्यूमरेटर किती आहे? x. त्याचा ट्वाइस म्हणजे 2 मल्टिप्लाय x. त्याच्यापेक्षा किती न लेस आहे? 1 ने लेस आहे. सो y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय x मायनस 1. देअरफॉर y इज इक्वल टू 2x मायनस 1. तर हे ऍज इट इज ठेवूया कारण सबस्टिट्यूशन मेथड मधली आपल्याला ऑलरेडी सबस्टिट्यूशनच मिळालेली आहे. ओके, आता सेकंड कंडिशन. सो बाय सेकंड कंडिशन काय सांगते आपल्याला? तर ही रीड करा. इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सपोज जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर किती आहे? x आणि डिनॉमिनेटर किती आहे? y. दोन्हीमध्ये जर आपण 1 ऍड केला म्हणजे x प्लस 1 y प्लस 1 दोघांमध्ये जर 1 ऍड केला तर त्यांचा रेशो किती येतोय असं सांगितलंय क्वेश्चन मध्ये आपल्याला? 3:5. ओके, त्यांचा रेशो किती येतोय? 3:5.
तर मग 3:5 म्हणजे कसं लिहायचं, 3/5. ओके, तर हे येणार आपला त्यांचा रेशो. आता हे जर का तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 5 मल्टिप्लाय x प्लस 1 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय y प्लस 1. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याच्या आतमध्ये आता मल्टिप्लाय करा. 5 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येणार, 5x. परत मध्ये प्लस आहे ते प्लस घ्या. 5 मल्टिप्लाय 1, 5 1 जा 5 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय y, 3y. आणि इथे 3 मध्ये प्लस आहे ते प्लस घ्या. 3 1 जा 3. मग आता हे जर आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण काय करणार, याच्यात 5x ॲज इट इज ठेवा, प्लस 3y इकडे येऊन काय होईल, मायनस 3y. 3 इथे ऑलरेडी आहे तर ॲज इट इज 3 घ्या. आणि हा प्लस 5 याच्याकडे येऊन काय होईल, मायनस होईल. सो 5x मायनस इक्वेशन काय येईल, 5x मायनस 3y इज इक्वल टू, याचा साईन काही नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे साईन डिफरंट, सबट्रॅक्शन. 5 मायनस 3 किती येणार, 2, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. ओके, सो 5x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2. ओके, आता हे झाल्यानंतर आपण हे इक्वेशन 1 आणि 2 जर सॉल्व्ह करायचं असेल, हे आपलं 2 आहे आणि हे 1 आहे. ही जी 1 ची व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये पुट करूया, 2 मध्ये पुट करूया. युजिंग इक्वेशन 1 और सबस्टिट्यूट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 1 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. इक्वेशन 2 आधी ॲज इट इज राईट डाऊन करूया. 5x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2. आता याच्यात कुठली व्हॅल्यू ठेवायची आहे, तर y ची व्हॅल्यू किती ठेवायची, 2x मायनस 1. ओके, सो 5x ॲज इट इज राईट डाऊन करा, मायनस 3 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू किती ठेवायची, 2x मायनस 1. तर ही व्हॅल्यू ठेवूया, तर ही y ची व्हॅल्यू ठेवूया 2x मायनस 1. बाकी सगळं आहे तसं, इज इक्वल टू 2. ओके, आता याला सिम्प्लिफाय करूया आपण. सिम्प्लिफाय केल्यानंतर 5x ॲज इट इज, ओके, मायनस 3 2 जा किती येणार, 3 2 जा 6x. हा मायनस आणि आतला मायनस, त्यासाठी आधी 3 1 जा 3 येईल आणि दोन्ही मायनस काय होतील, मायनस मायनस प्लस, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस येईल, इज इक्वल टू 2. ओके, तर आता इथे जर आपण बघितलं फ्रॅक्शन याला सिम्प्लिफाय केल्यानंतर, सॉरी इथे -2 आहे, इथे जर बघितलं याचं साईन काय आहे, -2 आहे. ओके, मग आता याच्यात 5x मायनस 6x. ओके, तर 6 मायनस 5 पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करूया. ओके, 6 मायनस 5 केलं किती येणार, 1x, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस, म्हणजे मायनस 1x येईल. मायनस 1x म्हणजे तुम्ही फक्त हे असं लिहू शकता, मायनस एक्स. ओके, प्लस 3 इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, म्हणजे -2 प्लस 3 काय होणार, -3. ओके, सो मायनस एक्स इज इक्वल टू 3 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर किती येणार, साईन सेम आहेत म्हणजे ऍडिशन, 3 प्लस 2 किती येणार, 5, आणि दोघांचा मायनस साईन म्हणजे किती येणार, -5. ओके, सो एक्स मायनस एक्स इज इक्वल टू -5. आता काय करा, दोन्हीकडे साईन चेंज करा, म्हणजे इकडे मायनसचं काय होईल, प्लस, इकडे सुद्धा प्लस, म्हणजे दोन्हीकडचं मायनस साईन कॅन्सल करा. एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, ओके, दोन्हीकडच्या इक्वेशन मध्ये दोन्हीकडे तुम्ही सेम पार्ट केलात, म्हणजे मायनसचा प्लस मायनसचा प्लस, एक्स इज इक्वल टू किती येणार, 5 येणार. ही एक्स ची व्हॅल्यू मिळाली. पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 काय आहे ते आधी राईट डाऊन करूया. वाय इज इक्वल टू 2x मायनस 1. आता याच्यात ती व्हॅल्यू पुट करायची आहे. वाय इज इक्वल टू 2 इंटू, मध्ये मल्टिप्लाय असणार, एक्स ची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू 5. ही एक्स ची व्हॅल्यू पुट करूया, एक्स इज इक्वल टू 5. पुढचा आहे तसं -1. सो वाय इज इक्वल टू 2 5 चा किती येणार, 10, 10 मायनस 1. ओके, सो वाय इज इक्वल टू 10 मायनस 1 किती येणार, 9. देअरफोर एक्स आणि वाय दोन्ही पण फाइंड आउट केले आपण. देअरफोर न्यूमरेटर इज इक्वल टू, आणि दुसरं काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, डिनॉमिनेटर. तर न्यूमरेटरला आपण एक्स मांडलं होतं आणि डिनॉमिनेटरला वाय. वाय ची व्हॅल्यू आली 9 आणि एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली आपण, 5, म्हणजे फाइंड आउट केलं एक्स ची व्हॅल्यू 5. देअरफोर फ्रॅक्शन इज इक्वल टू, जो फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचा तो कसा येणार,
न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे 5/9. ओके, दॅट इज रिक्वायर्ड फ्रॅक्शन. तर तो फ्रॅक्शन आपण काय केलं याच्यामध्ये फाइंड आउट केलं. तर 2 कंडिशन वरनं 2 इक्वेशन आणि ते सॉल्व्ह करायचे. सबस्टिट्यूशन करा किंवा इलिमिनेशन करा. नाउ नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम. Now third question. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. Priyanka is elder to Deepika by 6 years. Then find their today's age. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, प्रियांका आणि दीपिका यांच्या एजची सम म्हणजे ऍडिशन किती आहे, 34 इयर्स आहे. प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. मोठी आहे प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी. देन फाइंड देअर टुडेज एज. दोघांचं आताचं एज किती आहे ते फाइंड आउट करायचं. तो आन्सर स्टार्ट करताना लेट Priyanka's age, just a minute, is equal to X years, and second Deepika's age is equal to Y years. प्रियांकाचं एज किती सपोज करायचं, X year आणि दीपिकाचं Y year. नाउ फर्स्ट कंडिशन तर फर्स्ट कंडिशन नुसार काय ना, सम ऑफ देअर एजेस इज 34 म्हणजे प्रियांकाचं एज प्लस दीपिकाचं एज दोन्ही मिळून किती आहे, ऍडिशन सम किती आहे त्यांची 34 इयर्स. सो दिस इज फर्स्ट कंडिशन. नाउ सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन मध्ये बघा, प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर. मग प्रियांकाचं एज किती आहे, वाय आहे. ओके, वाय इज इक्वल टू, तर दीपिकाच्या एज पेक्षा किती जास्त आहे ती 6 ने. तर दीपिकाचं एज किती, सॉरी, प्रियांकाचं एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. जस्ट मिनिट, याच्यामध्ये आपण प्रियांकाचं एज किती आहे X आणि ते दीपिकापेक्षा किती मोठे आहे ती 6 इयर्स ने. सो X इज इक्वल टू Y प्लस 6. दिस इज सेकंड कंडिशन. ओके, तर आता इथे तुम्ही काय करू शकता, हे सुद्धा सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू शकता. तर सबस्टिट्यूशन करायचं असेल तर युझिंग इक्वेशन 2 असल्या इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करा. X प्लस वाय इज इक्वल टू 34. तर त्यातली X ची व्हॅल्यू किती पुट करायची आपण, Y प्लस 6 ही व्हॅल्यू पुट करा. पुढचा पार्ट आहे तसा प्लस वाय 34. ओके, तर याच्यामध्ये आता जर ऍडिशन केली आपण y प्लस वाय किती येणार, 2 येणार, 2y येणार. ओके, y प्लस वाय 2y प्लस 6 इकडे येऊन काय होईल मायनस 34 मायनस 6 केले आपण. सो 2y इज इक्वल टू किती येणार 28. जर y फाइंड आउट करायचं असेल तर 2y म्हणजे 2 मल्टिप्लाय y, तो इकडे येऊन डिवाइड होईल म्हणजे 28 डिवायडेड बाय 2. तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे 28 ला 2 1 जा 2 2 4 जा 8. सो y इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे आपलं 14. नाव आता आपल्याला इक्वेशन 2 ऑलरेडी मिळालं. युझिंग टू X इज इक्वल टू Y प्लस 6. ओके, तर याच्यात आपण काय करणार, y ची व्हॅल्यू पुट करणार आलेली. सो X इज इक्वल टू y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 14. ही व्हॅल्यू इथे ठेवूया 14 प्लस 6. देन X इज इक्वल टू 14 प्लस 6 इज 20 इयर्स. देअरफॉर आपण कसे कन्सिडर केले होते एजेस, प्रियांकाज एज अँड दीपिकाज एज. प्रियांकाज एज अँड सेकंड दीपिकाज एज. प्रियांकाचं एज काय सपोज केलं होतं X, दीपिकाचं Y. सो X किती आलाय 20 आणि दीपिकाचा किती आला 14 इयर्स. असं फायनल आन्सर लिहा. प्रियांकाज एज इज इक्वल टू X दॅट इज 20 इयर्स, दीपिकाज एज इज इक्वल टू Y दॅट इज 14 इयर्स. हे दोन्ही आन्सर नोट करा. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. Now next question number 4. The total number of lions and peacocks in a certain zoo is 50.
the total number of their legs is 140. Then find out number of lions and peacocks in the zoo. एका झू मध्ये लायन आणि पिकॉक्स, त्या झू मध्ये टोटल किती आहेत? 50 आहे. टोटल नंबर ऑफ लेग्स, त्यांच्या पायांची संख्या किती आहे? दोन्ही मिळून 140 आहे. तर मग लायन्स किती होते आणि पिकॉक त्या झू मध्ये, ते आपण फाइंड आउट करायचं. सो स्टार्टिंगला काय करूया? लेट नंबर ऑफ लायन्स इज इक्वल टू एक्स, अँड सेकंड काय सपोज करूया? नंबर ऑफ peacocks is equal to y. ओके, सो बाय फर्स्ट कंडिशन लायन्स किती नंबर आहे त्यांचा सपोज केला आपण एक्स, आणि पिकॉक वाय. ओके, सॉरी इथे सी पाहिजे होतं आणखी. पिकॉक्स इज इक्वल टू वाय. दोन्ही म्हणून बाय फर्स्ट कंडिशन दोन्हीचा नंबर किती आहे? बाय फर्स्ट कंडिशन देअर सम इज, किंवा त्यांचा टोटल नंबर किती आहे? एक्स प्लस वाय, लायन प्लस पिकॉक, टोटल किती आहे? 50. सो दॅट इज नंबर 1. नाव सेकंड कंडिशन. ओके, बाय सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशनच्या आधी तुम्हाला हे थोडंसं नोट करा. नंबर ऑफ लेग्स ऑफ लायन्स किती असणार? नंबर ऑफ लेग ऑफ लायन, एका लायनचे लेग, पायाची संख्या किती असते? 4. अँड सेम नंबर ऑफ लेग ऑफ पिकॉक. तर हे परत तुम्ही लिहून काढा आहे तसं, हे साईन वापरू नका. नंबर ऑफ लेग ऑफ पिकॉक इज इक्वल टू 2. ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यांच्या लायनला किती लेग असतात? 4, पिकॉक 2. नाव बाय सेकंड कंडिशन, मग सेकंड कंडिशन यूज करूया. ओके, लायनचे लेग किती आहेत? 4, आणि असे किती लायन्स आहेत? एक्स. पिकॉकचे लेग किती आहेत? 2, आणि असे किती पिकॉक आहेत? 2. आणि त्या दोन्हींचा मिळून नंबर किती आहे? नंबर ऑफ लेग्स इज 140 इज इक्वल टू किती येणार आहे? 140. सो इक्वेशन काय होईल? 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर दोन्हीकडे आपल्याला काय करावं लागेल? 2 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड बोथ साइड बाय 2. प्रत्येक टर्मला कितीने डिवाइड करायचं? 2 ने डिवाइड करायचं. 4x डिवायडेड बाय 2, 2y डिवायडेड बाय 2, 140 डिवायडेड बाय. तर इथं काय होईल? 2 ला 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे काय राहणार? 2x. 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे प्लस y. 140 ला 2 न डिवाइड केलं किती येणार? 70. दिस इज इक्वेशन 2. हे आपल्याला इक्वेशन 2 मिळालं, आणि त्याच्या आधी आपल्याला इक्वेशन हे 1 होता. हे जर दोन्ही सॉल्व्ह करायचे असतील तर आपण काय करूया? इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूया, म्हणजे जेणेकरून ते काय होईल? सॉल्व्ह होईल. इक्वेशन 2 काय आहे? 2x प्लस वाय इज इक्वल टू 70. हे इक्वेशन 2 आहे. आणि इक्वेशन 1 काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 50. हे दोन्ही एकमेकांमधून मायनस करायचे. याचा ऑलरेडी साईन प्लस आहे, इथे प्लस आहे. तर ज्यावेळी आपण इक्वेशन मायनस करतो त्यावेळी खालचं जे इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन, त्याचे साईन चेंज होतात. प्लसचं काय होणार? मायनस. या प्लसचं सुद्धा काय होणार? मायनस. 50च्या प्लसचं पण मायनस साईन होणार. आता 2x मायनस एक्स. ओके, काही नाही, म्हणजे कोइफिशियंट 1 असणार. 2 मायनस 1 किती येणार? 1x येणार. 1x म्हणजेच काय लिहिणार तुम्ही? ऍज इट इज एक्स. प्लस वायला याचा चेंज झालेला साईन काय आहे? मायनस. प्लस वायला मायनस वाय कॅन्सल होणार, आणि 50 प्लस किती केले आपण? सॉरी, हा 70 आणि हा मायनस आहे. 70 मायनस 50 केले तर किती येणार? एक्स इज इक्वल टू 20. एक्स इज इक्वल टू 20. हे आन्सर मिळालं. तर आता इथे लिहूया आपण, पुट एक्स इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. ओके, तर इक्वेशन 1 काय आहे आपलं? एक्स प्लस वाय इक्वल टू 50. तर आता इथे एक्सची व्हॅल्यू पुट करूया आपण 20. ओके, सो 20 प्लस पुढचं आहे तसं y इज इक्वल टू 50. फक्त एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आपण? 20. तर y पाहिजे असेल तर हा प्लस 20 इकडे येऊन काय होणार? मायनस. 50 मायनस 20 म्हणजे y किती येणार? 30. ओके, सो फायनल आन्सर एक्स आणि वाय दोन्ही पण मिळाले. देअरफॉर नंबर ऑफ लायन्स अँड नंबर ऑफ peacocks
तर ते तुम्ही फुल स्पेलिंग लिहा पिकॉक्स. लायन्सला किती मांडलं होतं सपोज केलं होतं आपण एक्स. पिकॉकसाठी काय सपोज केलं होतं वाय. एक्सचा आन्सर आले 20. सो नंबर ऑफ लायन्स 20 अँड नंबर ऑफ पिकॉक 30. ओके. तर हे त्याच्यात काय येणार, त्याचं करेक्ट आन्सर येणार. ओके. दॅट इज रिक्वायर्ड. Number of lions is equal to 20 and number of peacock is equal to 30. Now fifth one, Sanjay get fixed monthly income. संजयला काही ना काहीतरी फिक्स मंथली इन्कम मिळतं त्याची फिक्स सॅलरी आहे. एव्हरी इयर देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन इज सॅलरी. ओके. तर त्याच्या सॅलरीमध्ये पर इयर काय होतं, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी इन्क्रीमेंट होते. आफ्टर 4 years his monthly salary was 4,500 and after 10 years his monthly salary becomes 5,400 rupees. Find the original salary and yearly increment. तर ओरिजिनल सॅलरी किती येईल आणि त्याची इयरली इन्क्रीमेंट किती असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण काय करणार, तर याच्यामध्ये असं लिहिलं संजय गेट फिक्स्ड मंथली इन्कम. तर त्याचा ओरिजिनल सॅलरी असं लिहिलं, लेट संजय's original salary is equal to x rupees. Okay, x rupees. And secondly काय सपोज करूया, yearly increments. His yearly increment is equal to rupees y. y rupees असं कन्सिडर करा. त्याचं ओरिजिनल सॅलरी किती सपोज केली आपण, हिज ओरिजिनल सॅलरी इज x rupees and its yearly income y. Now by first condition आता आफ्टर 4 years his monthly salary was 4,500 rupees. आता त्याची इनिशियल सॅलरी किती होती, एक्स, ती फिक्स राहणार आहे आणि त्याला पर इयर इन्क्रीमेंट किती मिळणार आहे, वाय. असे किती इयर्स घेतलेत, 4 years. म्हणजे काय होणार, 4y. कारण 4 इयर्सची इन्क्रीमेंट म्हणजे फिक्स सॅलरी एक्स आणि 4 इयर्सची इन्क्रीमेंट 4 into y 4y. तर ती किती होते, इज 4,500. 4,500. So that is first equation. Now by second condition पण सेम अशीच आहे, ती फक्त आफ्टर 10 इयर्सची दिलेली आहे. तर सेकंड कंडिशन मध्ये काय होतं, आफ्टर 10 इयर्स फिक्स सॅलरी सुरुवातीची किती होती, एक्स. पर इयर इन्क्रीमेंट किती आहे, वाय. तर आफ्टर 10 इयरची इन्क्रीमेंट किती होणार, 10 into वाय. 10 into वाय ची किती होणार, 5,400. इथे लिहा 5,400. तर याला द्या इक्वेशन सेकंड. ओके, दॅट इज सेकंड कंडिशन. आता हे दोन इक्वेशन आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर हे कसे सॉल्व्ह करणार, एक्स एक्स हा दोन्ही कोइफिशियंट सेम आहे. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी असं करूया, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 2 काय आहे, एक्स प्लस 10y इज इक्वल टू 5,400 आणि इक्वेशन 1 काय आहे, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. हे एकमेकातून मायनस केले. मी सांगितलंय की सेकंड इक्वेशनचे साईन काय होतात, चेंज. आधीचा प्लस आहे, हा सुद्धा प्लस आहे, तर साईन चेंज होऊन हे मायनस होणार, प्लसचे हे सुद्धा प्लसचं मायनस आणि हा सुद्धा प्लसचा मायनस. आता एक्स आणि मायनस एक्स एकमेकाला कॅन्सल होणार. 10 मायनस 4y, कारण चेंज झालेलं साईन काय मायनस, तर 10 मायनस 4 किती येणार, 6y. ओके, 0 0 इथून कॅरी घेतली, 4 राहिले, तर हे 14 होणार. 14 मायनस 5 किती येणार, 9. 4 मायनस 4 0, म्हणजे 6y किती आला, 900 आला. मल्टिप्लाय 6 काय होईल, 6y चं मिनिंग काय, 6 मल्टिप्लाय y. सो y इज इक्वल टू 900 डिवायडेड बाय 6. सो y इज इक्वल टू 6 1 जा 6, तर रिमाइंडर किती राहणार, 3. ओके, 6 1 जा 6, रिमाइंडर 3 राहणार. वरची 0 30, 6 5 जा 30 आणि वरची एक 0. थोडक्यात तुम्ही काय करा, 900 ला 6 ने डिवाइड करा, तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल 150. आता त्यात ते आलेला आन्सर कशात तरी एकात पुट करा. पुट y इक्वल टू 150 इन इक्वेशन, ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर इक्वेशन 1 काय आहे, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4,500. ही इक्वेशन 1 आहे. त्याच्यात ही व्हॅल्यू पुट करूया,
एक्स प्लस 4, वायची व्हॅल्यू किती आहे आपली 150 इज इक्वल टू 4500. आता एक्स ॲज इट इज राहील प्लस 4 इंटू हे मल्टिप्लाय असणार आहे 4 मल्टिप्लाय 150 किती येणार 600 इज इक्वल टू 4500. ओके, सो एक्स इज इक्वल टू 4500 मायनस हा प्लस 600 इकडे येऊन काय होणार मायनस. सो एक्स इज इक्वल टू 3900. ओके, देअरफॉर फायनल आन्सर लिहूया संजयच ओरिजिनल सॅलरी, तुम्ही फुल फॉर्म लिहा ओरिजिनल सॅलरी अँड इन्क्रीमेंट संजय इन्क्रीमेंट. ओके, त्याची इन्क्रीमेंट. तर ओरिजिनल सॅलरीला आपण एक्स मांडलं होतं आणि इन्क्रीमेंट फिक्स्ड 1 इयरची इन्क्रीमेंट. ओरिजिनल सॅलरी आली 3900 आणि पर इयर त्याची जी इन्कम इन्क्रीमेंट आहे ती किती आली 150 रुपीज. असं हा रुपीज. ओके, 3900 रुपीज अँड 150 रुपीज त्याची काय आले इन्क्रीमेंट. ओरिजिनल सॅलरी 3900. असं फायनल आन्सर सुद्धा लिहा. तर फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय केलं 1 to 5 हे क्वेश्चन बघितले. व्हिडिओ मोठा होईल तर नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत 6 to 10 आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. ओके, थँक्यू.